पुढच्या बातमीचे अपडेट्स टोरेस घोटाळ्यासंदर्भात टोरेस घोटाळा प्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि आर्थिक गुन्हे शाखेअंतर्गत एसआयटी सुद्धा नेमण्यात येणार आहे असं कळतंय। टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे आणि या सुनावणीमध्ये सीए अभिषेक गुप्ता यांना पुढील 8 आठवड्यासाठी सुरक्षा वाढवून देण्यात आल्याचं सुद्धा कळतंय। तर टोरेस प्रकरणामध्ये घोटाळा उघड होण्याअगोदर सगळे गुन्हे दाखल झालेले आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत असं सुद्धा कळतंय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, तपासाला वेग आलेला दिसतोय, काय आदेश दिलेत नेमके उच्च न्यायालयाने? नक्की श्रद्धा, आपण पाहिलं तर टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणात हा संपूर्णपणे तपास आहे तो ईडब्ल्यू कडे सुरू होता आणि याच प्रकरणी सीए अभिषेक गुप्ता यांनी विसलब्लोअर असल्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये जाऊन याचिकाच्या माध्यमातून जी सुरक्षा आहे ती मागितलेली होती। आता ही सुरक्षा त्यांना 8 आठवड्यासाठी वाढवण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर हा संपूर्णमध्ये जो तपास आहे आणि या तपासाच्या आधी जे 4 गुन्हे आहेत दाखल झालेले होते, मग ते एपीएमसी असेल, दादर पोलीस स्टेशन असेल आणि त्यासोबतच नवघर पोलीस स्टेशन असेल, येथील सर्व जे आता गुन्हे आहेत ते एकत्र वर्ग करून ईओडब्ल्यू कडे देण्यासाठी सांगितलेले आहेत आणि याचमध्ये ईओडब्ल्यू कडून एसआयटी टीम देखील स्थापन करण्यासाठी सांगितलेली आहे। आता पुढचा जो तपास आहे तो एसआयटीच्या माध्यमातून सुरू असणार आहे आणि एसआयटीचा जे पथक आहेत ते तयार करून आता या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत हे संपूर्ण पथक आहे तो तपास करणार आहे। तिची जी टीम नेमण्यात येणार आहे त्यामधून काय तपास समोर येतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।